परमरेश ग्रंथ गावात गावात करत असताना आपल्याला काहीच वाटणार नाही. पारायणाची संख्या मात्र कमी जास्त तेवढंच होऊ लागलं. दिवसेंदिवस अजून थोडं कमी झाले तरी काही नवल वाटण्यापैकी नाही, कमीच होऊ लागले. परंतु कीर्तनाला संख्या वाढू लागलं, भजनाला संख्या वाढू लागलं. पारायणाला मात्र 10 ते 5, 5 ते 8, 10 ते 12, 12 ते 8, मग 20 चे पुढे काही आपल्या गावामध्ये व्हायला तयार नाही. परंतु एखादा कीर्तनकाराने कीर्तनामध्ये त्यांनी सामावून गेले, पुढच्या वर्षी संख्या वाढवा, परमरेश ग्रंथ तेवढा लोक बसला पाहिजे. तर लोक म्हणतात की हळूहळू जमाना म्हणतात पारायणाला बसले तर काय लाभ होतो. लाभ काय होतो हे सांगितले तरच संख्या वाढणार आहे. मग त्यावेळामध्ये सांगितलं माऊलीची कृपा होतो, संत कृपा होतो, ग्रंथ कृपा होतो, गुरु कृपा होतो. तेवढाच नव्हे, तुमचे मुलगा 10वी पास होतो, ह्याच्या बरोबरही 10वी पास होतो, 12वी पास होतो, तर तुमच्या मुलगीचं लग्न होतो. तुमच्या मुलीचं लग्न झाले तर लवकर लेकरं बाळा होतो. अशी एखादा तुमची संसारिक हिताची गोष्ट सांगितलं तर आपोआप संख्या वाढतो. साहजिक आहे. आणि शेवटी माणूस प्रवृत्तीनं मूळतः जन्मच हे लोभातून झालेला आहे. आशा आहे म्हणून जन्म झालेले आहे, इच्छा आहे म्हणून मनुष्याचा जन्म झालेले आहे. मग अशी जन्म झालेला ह्या जीवाला लोभ, इच्छा, आशा समोर दाखवल्याशिवाय हे मागे लागणार नाही. म्हणून संतांनी देखील कुठल्याही ग्रंथाची निर्माण करत असताना अखेरला मात्र सांगितलेले आहे, ह्या ग्रंथाचं वाचनामुळं, ह्या ग्रंथाचं पारायणामुळं, ह्या ग्रंथाच्या पूजनेमुळं तुम्हाला हे सुख, हे लाभ होऊन जातो, असं शेवटी सर्व ग्रंथकर्त्याने सांगितलेले आहे.